पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधी तुफान असा राडा झालाय। काँग्रेस कार्यकर्ते आणि अभाविपचे कार्यकर्ते आमने सामने आले, तर पुण्यात 50 ते 60 काँग्रेस कार्यकर्त्यांवर आता गुन्हे दाखल झालेले आहेत। सतेज पाटील, वडेट्टीवार, विश्वजित कदम, प्रशांत जगताप हे मैदानात होते। अभाविप कार्यकर्त्यांनी मुलींना बोलवण्यापासून रोखल्याचा आरोप आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप लगावण्यात आलेला आहे। अभाविपनं मुलीला बोलण्यास रोखल्याचा हा आरोप लगावण्यात आलाय, तर वडेट्टीवारांना धक्काबुक्कीच्या प्रयत्नाचा देखील आरोप आहे। तिकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा अभाविपनं आरोप केलेला आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी आदित्य भवार यांच्याकडून। आदित्य, आता नेमकी कशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी? आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत जिथे राहुल गांधी यांचा कार्यक्रम पार पडणार आहे। आपण पाहू शकतो की अत्याधुनिक लाईट आणि या सगळ्या साऊंड्सच्या माध्यमातून हा सगळा कार्यक्रम होणार आहे। छात्रों की गूंज हा कार्यक्रम आहे। विद्यार्थिनी या कार्यक्रमात सगळ्या सहभागी होणार आहे। परंतु आपण जे माझ्या मागे स्टेज पाहू शकतो, आपण जे माझ्या मागे सिटिंग अरेंजमेंट पाहू शकतो, ही सगळी वरिष्ठ नेते किंवा काँग्रेसचे जे कार्यकर्ते आलेले आहेत, जे वरिष्ठ आहेत, त्यांच्या सीट्सची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे भाजपच्या वतीने अनेक प्रश्न तिथे उपस्थित केले गेलेले आहेत। जर विद्यार्थिनीचा संवाद आहे तर बाकीचे नेते किंवा जे पॉलिटिकल नेते आहेत ते त्यांचं काय या ठिकाणी काम आहे। तसंच त्यासोबतच काल जो राडा झालेला होता त्यानंतर अनेक फोटोज व्हिडिओज समोर आलेले आहेत, जे दावा करतात की या ठिकाणी पैसे देऊन विद्यार्थिनीला बोलवण्यात येणार आहे। असे अनेक आरोप भाजपच्या वतीने करण्यात आलेले आहेत। 30 ते 40 कार्यकर्त्यांवरती काँग्रेसचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। मारहाण झाली त्या प्रकरणी सगळा तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे। जर माझ्या त्या कॅमेऱ्याच्या दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता, पोलिसांचा अतिरिक्त फौज फाटा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। काल जो राडा झाला, काल जो गोंधळ झाला, त्याच पार्श्वभूमीवरती ही सगळी खबरदारी पोलिसांमार्फत घेण्यात आलेली आहे। 2 वाजता राहुल गांधी पुण्यात दाखल होणार आहे पुणे विमानतळावरती। त्यानंतर ते शेरटन ग्रँड या हॉटेलला थांबणार आहे आणि 4 वाजता कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहे। परंतु कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वी ही सगळी दृश्य तुम्ही पाहू शकता। जी आसन व्यवस्था असेल किंवा इथली पोलीस बंदोबस्त असेल, ही सगळी तैनात करण्यात आलेली आहे। पण अनेक प्रश्न या कालच्या गोंधळामुळे निर्माण झालेले आहेत। जे स्टेटमेंट त्या मुलीने दिलेलं आहे त्याच्यावरनं देखील संभ्रम निर्माण झालेला आहे आणि अशा अनेक प्रश्न अद्यापही सुटलेले नाही आहेत। घटना का घडली, नेमकी चूक कोणाची होती, हे अद्यापही पोलिसांकडनं समोर आलेलं नाही। कृपा आदित्य, कोणकोणते नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत? दिल्लीचे काही वरिष्ठ नेते आहेत, तसेच महाराष्ट्रातले जे काँग्रेसचे आमदार आहेत, खासदार आहेत, ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। कालपासनं जर आपण पाहू शकतो की दृश्यांमध्ये प्रणिती शिंदे, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, विश्वजित कदम, तसंच त्यांचे पुत्र कन्या, हे सगळेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। काँग्रेसचे जे महाराष्ट्रातले सगळे वरिष्ठ नेते असतील, पदाधिकारी असतील, हे सगळेच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। कृपा अगदीच आदित्य, खरं तर या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून अनेक अटीशर्ती घालण्यात आलेल्या आहेत। या अटीशर्तींच्या दृष्टिकोनातून आता कशा प्रकारे या कार्यक्रमाची तयारी कार्यकर्त्यांकडून सुरू आहे त्या ठिकाणी? आसन व्यवस्था असेल किंवा स्वतंत्र लाईन व्यवस्था असेल, ती तर कार्यकर्त्यांकडनं स्वयंसेवकांकडनं केली गेलेली आहे। परंतु पाहिलं गेलं तर अद्याप ही पूर्ण व्यवस्था ही कार्यक्रमाची झालेली नाही आहे। जिथे विद्यार्थ्यांनी बसणार आहेत, हा सगळा खालचा परिसर आपण पाहू शकतो। या ठिकाणी तिथे आसन व्यवस्था मांडण्यात येणार आहे आणि तिथनं सगळे विद्यार्थी राहुल गांधी यांच्यासोबत संवाद साधणार आहेत। परंतु ही व्यवस्था अद्याप पूर्ण केलेली नाही आहे। काही वेळच या कार्यक्रमाला उरलेला आहे। काही वेळानंतर हा कार्यक्रम सुरू होईल, परंतु आता ही व्यवस्था काम करण्याचं काम सुरू आहे। कृपा अगदीच आदित्य, खरं तर विद्यार्थिनींशी हा संवादाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे जे महिला व्हॉलेंटियर्स आहेत, महिला स्वयंसेवक आहेत, त्यांची जास्त तिथे उपस्थिती असली पाहिजे अशी महत्त्वाची अट खरं तर पोलिसांकडून घालण्यात आलेली आहे। या संदर्भात काही माहिती? विद्यार्थिनींची फक्त ही व्यवस्था असणार आहे। त्यासाठी ही सगळी अटी शर्ती करण्यात आलेल्या आहेत। त्यासोबतच सामाजिक तेढ आणि अशा प्रकारे
वक्तव्य करणं हे टाळलेलं आहे, टाळावं असं याच्यामध्ये म्हटण्यात आलेलं आहे. त्यासोबतच अनेक अटी शर्ती राहुल गांधी यांच्या या दौऱ्यानिमित्त घातलेल्या आहेत, परंतु ते पालन होतील का? कारण त्यांच्याच प्रवक्त्यांकडनं, कार्यकर्त्यांकडनं, जे पदाधिकारी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतात त्यांच्याकडनं अनेक वक्तव्य केली जात आहेत. त्याची देखील दखल आता या पोलिसांनी घेतलेली आहे का? कालच्या राड्याच्या पार्श्वभूमीवर हे सगळे प्रकार घडलेले आहेत का? फक्त विद्यार्थिनीसोबत संवाद असला तरीही बाकीचे नेते का उपस्थित आहे या कार्यक्रमासाठी, असा देखील प्रश्न आहे. त्यासोबतच CCTV व्यवस्था आणि त्यांचे जे वक्तव्य आहेत त्या सगळ्याचं नियंत्रण पोलिसांमार्फत करण्यात येणार आहे. पोलिसांचा देखील एक कॅमेरा या ठिकाणी रेकॉर्डिंगसाठी असणार आहे आणि सगळी खबरदारी व्यवस्था ही त्यांच्याकडनं घेण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. अगदीच. आदित्य, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात.